जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे 2 दिवस उरलेत. उद्या जाहीर प्रचार संपणार आहे तर 7 फेब्रुवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडेल. 9 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. एकनाथ शिंदेंच्या आज धाराशिव आणि सोलापुरात सभा आहेत तर तटकरे रायगडमध्ये सभा घेणार आहेत. दादांच्या निधनानंतर तटकरे पहिल्यांदाच प्रचारात सहभागी होतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सभा घेतील. धाराशिवच्या जेवळी येथील बसवेश्वर हायस्कूल येथील मैदानात दुपारी 12 वाजता शिंदेंची जाहीर सभा होणार आहे तर सोलापुरात 3 सभा होतील. पेरूवर आणि वळसंग येथे दुपारी 1:30 नंतर या सभा होतील. कोल्हापूरच्या चंदगड पंचायत समिती निवडणुकीत एका उच्च शिक्षित तरुणाचा अनोखा प्रचार चर्चेचा विषय ठरलाय. कुदनूर पंचायत समिती मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार किरण कोले यांनी आपल्या निवडणूक चिन्हाचा खटारा बैलगाडीतून गावोगावी प्रचार सुरू केलाय. बीटेक शिक्षण घेतलेला हा तरुण गावरान शैलीत थेट जनतेत उतरल्यानं मतदारांचं लक्ष वेधून घेतोय. कोल्हापूरच्या पाचगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाविकास आघाडीमध्ये दोस्तीत कुस्ती पाहायला मिळते. पाचगावमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस आमने-सामने आली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी ऐनवेळी आपली आघाडी तोडल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार विराज पाटील यांनी केलाय. तर दुसरीकडे शिवसेना हा आमचा मित्र पक्ष असून या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत असल्याचं काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांनी सांगितलंय. मैत्रीपूर्ण वगैरे अजिबात म्हणता यायला येणार नाही, कारण आता काँग्रेसची आमची लढतच नाही. आता आमची लढत भाजप बरोबर आहे. काँग्रेसच्या नेत्याने ऐनवेळी शिवसेनेला धोका दिलेला आहे. त्यांनी फक्त दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये युती तोडलेली आहे. तुम्ही बघितलं असेल, जिल्ह्यात त्यांना शिवसेना पाहिजे तर दक्षिणमध्ये त्यांना शिवसेना नको आहे. त्यामुळे मैत्रीपूर्ण नाही. आमचा काँग्रेस विरोधकच राहिलेला नाही. आता काँग्रेस बाजूला फेकले गेले, लोकांनी त्याला टाकून दिलेला आहे. त्यामुळे आमची लढत ही भाजपवर आहे आणि आम्ही ह्या निवडणुकीमध्ये 100% शिवसेना म्हणून निवडणार आहे. आमचे आदरणीय नेते सत्यजित बंटी पाटील साहेब यांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की ज्या ठिकाणी बाबा युती शक्य आहे त्या ठिकाणी युतीत लढू आणि ज्या ठिकाणी बाबा युती शक्य होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू. तर अशीच लढत आमच्या इथे सुद्धा त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी आम्ही करत आहे. सांगलीच्या कुंडल जिल्हा परिषद गटामधून काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. या पुढील काळात युवकांचे प्रश्न, डिजिटल ट्रेनिंग, भरतीपूर्व शिक्षण, महिलांसाठी विविध संकल्पना आपण राबवणार असल्याचं उमेदवार ऋषिकेश लाड यांनी म्हटलंय. ऋषिकेश लाड यांनी बीई सिव्हिल आणि एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं असून ते नागेवाडीमधल्या भारती शुगर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये चेअरमन आहेत. मागील जर तुम्ही 1999 पासून ते आज 2026 पर्यंत जर लेखाजोखा बघितला तर मला वाटत नाही की फारसे काय असे प्रलंबित प्रश्न राहिलेत. बाळासाहेबांच्या आणि आप्पांच्या माध्यमातून सगळ्यांचा आम्ही म्हणत नाही की 100% निकाल लागला. काही गोष्टींमध्ये जेव्हा शासकीय प्रोसिजर असते काही भावकीतल्या किंवा रस्त्याच्या वगैरे वांद्यामध्ये थोडंसं लिटिगेशन पेंडिंग असते, तेच तेवढे विषय प्रलंबित आहेत. विकासाचा वारसा हा आमच्या काय म्हणतात, जसं बाळासाहेब म्हणतात की रक्तात काँग्रेस आहे, तसं आमच्या रक्तात सामान्य माणसाच्या विकासासाठी झटणारे आम्ही लोक आहोत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धुमाकूळ